आज के इस एक दिवसीय चर्चा सत्र के उद्घाटन सत्र और उसके बाद जो प्रथम सत्र संपन्न हुआ उसमें वसंत बापट जी के साहित्य, उनके पूरे कालखंड की सामाजिक, सांस्कृतिक और राजनीतिक परिस्थितियों के परिप्रेक्ष्य में भी बहुत विस्तार से बात की गई। पहले सत्र में वसंत बापट जी की कविता, उसके विविध पक्ष, उनकी जीवन दृष्टि, कला दृष्टि पर विद्वान वक्ताओं ने अपनी तरीके से कविता की तह में जाने की सफल कोशिश की। इसे किसी भी विराट व्यक्तित्व को, उनके काम को, उनके साहित्यिक, सांस्कृतिक और सामाजिक अवदान को किसी एक दिवसीय चर्चा सत्र में संपूर्णतः बहुत विस्तारित मनोगत या मनारोप कर सके, ऐसा संभव नहीं होता है। लेकिन कोई भी कार्य, कोई भी आयोजन अंतिम नहीं होता है, एक निरंतरता उसमें बनी रहती है। इससे पहले साधना ने भी उनके व्यक्तित्व और कृतित्व पर एक आयोजन किया, साहित्य अकादमी कर रही है। फिर किसी निमित्त फिर उनके योगदान को याद करेंगे, हम करेंगे, ये समाज करेगा, इसकी संस्थाएं करेगी, तो सिलसिला निरंतर जारी रहता है। आज के इस चर्चा सत्र के दूसरे सत्र की अध्यक्षता आदरणीय मीना गोखले जी कर रही है। मैं उनका साहित्य अकादमी की ओर से और साधना की ओर से अभिनंदन करता हूँ। इस सत्र में लीना पाटनकर जी है हमारे बीच में। वो उनके प्रवास वर्णन यानी यात्रा वृतांत, जो उन्होंने बहुत महत्वपूर्ण यात्रा वृतांत लिखे हैं, उन पर अपनी बात रखेंगे। और रणधीर सिंधे जी हमारे बीच है, मैं उनका भी अभिनंदन करता हूँ। वो वसंत बापट जी के ललित गद्य लेखन पर अपना वक्तव्य देंगे। इस सत्र के बाद चाह के लिए 10 मिनट का ब्रेक होगा। उसके बाद हमारा समापन सत्र होगा और उसमें उसकी अध्यक्षता मराठी के बहुत वरिष्ठ साहित्यिक आदरणीय रामदास भटकल जी हमारे बीच उपस्थित है, वो करेंगे। और झेलम प्रांजपे जी जो मुंबई से हमारे बीच है, वो वसंत बापट जी के कविता, उनके जीवन पर अपनी तरीके से विशिष्टता के साथ अपनी बात रखने वाली है। मैं उनका अभिनंदन करता हूँ। और इस सत्र के पहले पत्र वाचन के लिए, आलेख पठन, निबंध पठन के लिए मैं आमंत्रित कर रहा हूँ लीना पाटनकर जी। और उससे पहले साधना की तरफ से मनोहर जादव जी से आग्रह करूंगा कि वो मंचासीन अतिथि वक्ताओं को ग्रंथ भेंट कर अभिनंदन करें। मीना गोखले जी को सबसे पहले आदेश कीजिए। और रणधीर सिंधे जी को अभी आप ग्रंथ भेंट करके आप स्वागत कीजिएगा। आप सबका पुनः अभिनंदन। और इस सत्र के पहले पत्रवाचन के लिए लीना पाटनकर जी को मैं मंच पर आमंत्रित करता हूं। आप बापट जी के पश्चात प्रवास वर्णन विषय पर अपना वक्तव्य दें। नमस्कार. व्यासपीठावर आणि श्रोतृ वर्गात अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित आहेत, त्या सर्वांना अभिवादन. प्राध्यापक वसंत बापट हे मुख्यत्वे कवी म्हणून ओळखले जात असले तरी इतर साहित्य प्रकार देखील त्यांनी बरेच हाताळले आहेत. आजचं हे आत्ताचं दुपारचं सत्र ललित गद्याविषयी आहे. त्यात बापटांच्या प्रवास वर्णनांविषयीचं लहानसं टिपण मांडते. 15 ते 20 मिनिटात संपणार.
मला इथे बोलायची संधी दिली याबद्दल साहित्य अकादमी आणि साधना ट्रस्ट यांचे मी मनपूर्वक आभारी आहे. बापटांनी 1962-63 साली भारतात ठिकठिकाणी भ्रमंती केली. त्या भ्रमंतीवर आधारित लेखांचा संग्रह 12 गावचं पाणी हा 1966 मध्ये आला. 1990 सालात त्यांनी कोकण, राजस्थान, हिमालय आणि नेपाळमध्ये प्रवास केला. त्याबद्दलच्या लेखांचं पुस्तक आहा देश कसा छान. त्यानंतर 1994 मध्ये त्यांनी अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचे दौरे केले. त्यावरचं वर्णनात्मक लेखांचं पुस्तक गोष्टी देशांतरीच्या. मूळ लेख दैनिक लोकसत्ता आणि साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झाले होते आणि त्यांचे संग्रह साधना प्रकाशनानंच प्रकाशित केले आहेत. प्रवास वर्णन हा प्रकार माणूस जिथे जातो त्या ठिकाणांवरच केवळ आधारित असतो असं वरवर विचार करणाऱ्याला वाटेल, पण तसं अजिबातच नसतं. तसं असतं तर 50-100 माणसांनी इंग्लंड, अमेरिका, जपान वगैरे फिरल्यावर केलेली वर्णनं थोड्याफार फरकानं सारखीच नसती का झाली. प्रेक्षणीय स्थळांचे फोटो आणि वर्णनं तर देशोदेशीच्या पर्यटन विभागांच्या जाहिरात पुस्तिकांमध्येही असतात. ठिकाणांपेक्षा तो प्रवास कोणी केला, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याला काय आवडतं नावडतं, त्याची निरीक्षण शक्ती आणि पूर्व ज्ञान किती आहे, त्याची जीवन दृष्टी कशी आहे, त्याच्याकडे वर्णनाची हातोटी किती आहे, या सगळ्या मुद्द्यांना खूप जास्ती महत्व असतं. प्रवास करणाऱ्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व त्या वर्णनात प्रतिबिंबित झालं पाहिजे. ही तिन्ही पुस्तकं या कसोटीला पुरेपूर उतरतात. त्यातही विशेषत्वानं मनात कायमचं घर करणारा लेखसंग्रह म्हणजे गोष्टी देशांतरीच्या. तो अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या ग्लॅमरस देशांबाबतचा आहे म्हणून नाही, तर लेखकाचं व्यक्तिमत्व आणि दृष्टी अधिकाधिक प्रगल्भ होत गेल्याचा तो परिणाम आहे. पहिल्या प्रवासाच्या वेळी बापट 40शीत होते. पुढच्या प्रवासांवेळी ते 70ीत पोचले होते. साध्या सामान्य माणसाच्या व्यक्तिमत्वात देखील अनुभवांचं गाठोडं मोठं होत जाईल तसा फरक पडतो. मग बापटांइतक्या वाचणाऱ्या, लिहिणाऱ्या बुद्धिमान माणसात किती पडला असेल. या सगळ्या लेखनाबाबत एक गोष्ट नोंदवलीच पाहिजे, ती म्हणजे एका संग्रहातले लेख आणि अर्थात त्या प्रदेशांचं रूप 60 वर्षांपूर्वीचं आहे, तर दुसऱ्या 2 संग्रहातले अनुभव आजच्या 30 वर्ष अगोदरचे आहेत. परिस्थितीत प्रचंड फरक पडलाय. जग जवळ आलंय. बदलांचा वेग भोवंडून टाकणारा आहे आणि प्रत्येक बदलणारी परिस्थिती नाना माध्यमांमार्फत आपल्याला खडामखडा माहिती होते आहे. तरीही या लेखांचं मोल कमी होत नाही, कारण या स्थळांच्या आजच्या स्थितीची बीज त्या इतिहासात आहेत. बापटांनी नेमकी वर्णनं केली आहेत आणि ती इतकी रसाळ आहेत की त्यांचं वाचन मूल्य अबाधित आहे आजही. तिन्ही संग्रहातल्या लेखांचा अगदी धावता आढावा घेऊ. 12 गावचं पाणी या संग्रहात याच शीर्षकाचा प्रस्तावना वजा लेख आहे. आपण प्रवास का केला, आपलं लक्ष कोणकोणत्या गोष्टींनी वेधलं, निसर्ग आणि माणसांची किती विविध रूप अनुभवली, हे सांगून ते लिहिण्यामागची भूमिका बापट सांगतात. ही त्यांची भूमिका 3ऱ्या पुस्तकातल्या शेवटच्या लेखापर्यंत कायम राहिली आहे. यात पहलगाम, मनाली ही काश्मीर मधली गावं, तिथला निसर्ग समोर येतो. कांचनजंगा शिखराचं स्तिमित करणारं भव्य रूप, शिलाँगचा ब्रिटिश छापाचा देखणेपणा आणि निवांतपणा, तेव्हाचं कोर करकरीत चंदीगड, कृत्रिम गाव,
कष्टकऱ्यांची दरिद्री आणि उच्चभ्रू सुस्थितांची देखणी पॉंडेचरी, जणू एकाच गावातली दोन गावं म्हणून कॉकटेल पॉंडेचरी. कन्याकुमारीचं अनाघ्रात निसर्ग सौंदर्य आणि पावित्र्य, मांडवगडात गोठून राहिलेला इतिहास, उदयपूरचं रांगडं क्षात्रतेज आणि जयपूरचं जनानी नाजूक देखणेपण, रामेश्वर आणि काशी या दोन शिवनगरींचा शिसारी आणणारा बकालपणा, कोणार्कचं सूर्य मंदिर, भग्न रूपातही टिकून असणारी प्रेक्षणीयता आणि तिथल्या आत्यंतिक सुंदर समुद्र किनाऱ्यावरचा मोहून टाकणारा सूर्योदय, प्रत्येक ठिकाणाचं अप्रतिम प्रत्ययकारी वर्णन आणि त्या त्या ठिकाणच्या नेमक्या आकर्षणाचा अचूक वेध. आहा, देश कसा छान. या दुसऱ्या लेखसंग्रहातले पहिले 3 लेख कोकणाच्या पार्श्वभूमीवरचे आहेत. कोकणातले भ्रमंती, वरची आळी, मधली आळी आणि खालची आळी ही शीर्षकं वाचून अर्थातच पहिलं स्मरण होतं त्या अंतू बर्व्याचं. रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर मंडळी राहतात. या चालीवर काही वाचायला मिळतंय का काय असं वाटतं. अंतू बर्वा पद्धतीचा एक नमुना भेटतो खरा, तो मधू आलावलकर, पण ते तेवढंच. लोकोत्तर पुरुष मात्र भेटतात साने गुरुजी, महर्षी अण्णा कर्वे, केशवसूत, बाळ गंगाधर टिळक, एस.एन. जोशी. वेगवेगळ्या क्षेत्रात विलक्षण कर्तृत्व दाखवून गेलेले हे सगळे कोकणाचे सुपुत्र बापटांना अक्षरशः पूज्य वाटतात. बापट कुळाचं मूळ कोकणातच, पण त्या तपशिलाला त्यांच्या लेखी एवढं महत्व नाही. त्यांना या माणसांनी करून ठेवलेल्या कर्तबगारीचं मोल फार मोठं वाटतं. या प्रत्येकाचं मोठेपण त्यांनी अतिशय प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक वर्णिलं आहे. यात वरची आळी म्हणजे उत्तर कोकण आणि खालची आळी म्हणजे दक्षिण कोकण. त्यातही विशेष करून मालवणचा सिंधुदुर्ग, त्याचं बेलागपण स्तिमित करणारं आणि आजची दुरवस्था व्यथित करणारी. रंगीला राजस्थान हा लेख चांगलाच दीर्घ आहे. तिथली अद्याप 19व्या शतकात रेंगाळत असल्यासारखी कौटुंबिक आणि सामाजिक रीत भात, जातीभेदाच्या भक्कम भिंती, आधुनिक विचारांचा आणि पुरोगामी नेतृत्वाचा अभाव, गोऱ्या साहेबासमोर लाचारीनं झुकणं, या खेदकारक गोष्टी आणि अतिशय सुंदर स्थापत्य, त्यातले कलाकुसर, भरतपूरचं वन आणि पक्षी वैभव, हे सगळं हा लेख उभं करतो. नेपाळ दर्शनाचे कोकण सारखेच 3 लेख आहेत. त्यात प्रामुख्याने निसर्ग वर्णन, लडाखच्या अद्भुत भूमीचं आणि तिथल्या अत्यंत खडतर जीवनाचं वर्णन लामाचा वाडा चिरेबंदी या लेखात. त्यातला शेवटचा भव्य दिव्य भूल भुलैया हा लेख हिमालयाच्या कमालीच्या भारून टाकणाऱ्या दर्शनाचं, त्याच्या मनावर झालेल्या विलक्षण जादुई प्रभावाचं वर्णन करतो. ते अक्षरशः भव्य दिव्यच आहे. तिसऱ्या गोष्टी देशांतरीच्या या संग्रहाचा असा आढावा घेणं अशक्यच आहे. इतका ऐवज आहे त्यात. म्हणून या वर्णनांच्या एकंदर वैशिष्ट्यांचा, बापटांच्या व्यक्तिमत्वाच्या उमटणाऱ्या प्रतिबिंबाचाच आढावा घेऊ आणि त्यासाठी उदाहरणं घेऊ गोष्टी देशांतरीच्या मध्ये सापडणारी. अर्थात या सगळ्या वैशिष्ट्यांच्या खुणा आधीच्या 2 संग्रहातही आहेतच. सर्वाधिक आकर्षक मला वाटते ती बापटांची समृद्ध, श्रीमंत, लयबद्ध, नाद मधुर, श्रवण सुखद काव्यमय भाषा. कवीच ते मुळात. ती इतकी सुंदर आहे की ही एवढी विशेषणं सुद्धा मला पुरेशी नाही वाटत. उदाहरण काय देणार, त्यांचा खच पडलाय सगळीकडे. बापटांची ख्याती मुळात छंदोबद्ध
यमक आणि अनुप्रासांनी बहरलेल्या लयदार कवितांसाठी असली तरी मुक्तछंद त्यांनी नंतर तेवढ्याच समर्थपणे हाताळलाय. इथेही उत्कट अनुभूतीच्या क्षणी त्यांच्या मुक्तछंदी कविता उमटल्या आहेतच. निग्रो धावतात बेहोशीने, मुष्टियुद्ध खेळतात इरेसडीने, 12 बैलांची ताकद स्नायूत रिचवली असल्याने इतरही मैदानी खेळात ते झुंज घेतात. गातात तेव्हा तळ हातावर पंचप्राण घेऊन ते चहू दिशा भिरकावून देतात. आग्या ढोल असो किंवा झंझावाती झांज असो, अशा जोरकस आघातांचा मारा करतात की हजारो देहांमधल्या धमन्यांनी या वाद्यांच्या ठेक्यावरच ठोके द्यावेत. किंवा स्काय रेल म्हणजे आपल्या डब्यात इन मिन 3.5 माणसं, म्हणजे आपण आपण अतिशय गर्द जंगल, याला म्हणतात रेन फॉरेस्ट. पावसाने रुजवलेले, पावसाने जोपासलेले, पावसाने राखलेले, पावसाने वाढवून दाट दाट आणि उंच उंच केलेले. ठेवलं ना, गवत उंच दाट दाट. बापटांची कविता संत पंत तंत कवितेवर पोचलेली आहे आणि तिला संस्कृतवरच्या प्रभुत्वाचा भक्कम कणा आहे. रुबाबदार घोड्यांचं वर्णन करताना ते म्हणतात, विजयी विश्व तुरंगा प्यारा. बापटांची सगळी शब्दसंपदा आवाक्यात यायची असेल तर संस्कृत भाषेचा आणि साहित्याचा परिचय हवाच हवा, नाहीतर ही कोटी कशी कळायची. त्यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचे पुरावे पानोपाने विखुरले आहेत. ती माणसांची नुसती रूप बघत नाही, मनकवडेपणानं अंतरंगही तपासते. परदेशातल्या 1.5 दिवसातच पण कमालीच्या हौसेनं साजऱ्या होणाऱ्या गणपती उत्सवाचा विचार विनिमय, तयारी, प्रत्यक्ष कार्यक्रम यांचं काय बहारदार वर्णन केलंय त्यांनी. मराठी बाणा परदेशात कशा कशात दिसतो. 4 माणसं जमली की भांडणाचं कर्मकांड झालंच पाहिजे, आणि भांडण तत्वाचं पाहिजे बरं का, तत्वाचं. सार्वजनिक गणेशोत्सव झालाच पाहिजे. नऊवारी शालू पैठण्या आणि नथी मिरवल्याच पाहिजेत. नाटक बसवलंच पाहिजे. पोरांचे प्रश्न येणारच, मम्मी आपल्या गॉडला एलिफंटचं डोकं कसं, त्याला 2 वाईफ आहेत, व्हाय 4 हँड्स मम्मी, त्याला पाण्यात का डोबवायचं. एरवी सुद्धा घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात अंबाबाई, खंडोबा, शांतादुर्गा वगैरे तसबिरी 2 तरी आणि एखादा पाण्याचा सीलबंद गडू ठेवलाच पाहिजे. एखादा हस्तलिखित अनियतकालिक मराठी लोकांचं निघालंच पाहिजे. पार्टीला जाऊन घरी आल्यावर पोटाला दही भाताचं प्लास्टर झालंच पाहिजे. हा अशा तऱ्हेचा सूक्ष्म नर्म विनोद इथे सतत पेरलेला आहे. बापटांचा मिस्किलपणा त्यातून सारखा प्रत्ययाला येत राहतो. गणपती उत्सवात सिडनी ऑपेरा हाऊस वाचून पाहताना, रंगीत माशांचं सुळसुळणं पाहताना आपलं बोट धरून बापट आपल्याला बरोबर फिरवतात अशी प्रत्ययकारी वर्णनं. परदेशात फिरताना स्वदेशाशी तुलना सगळेच करतात पावलोपावली, तसे बापटही करतात. त्या परदेशातल्या योग्य आणि चांगल्या गोष्टींचं कौतुक करताना कोतेपणा किंवा काटकसर नसते, पण स्वदेशाला किंवा स्वदेशीयांना हिणवण्याचा भावही नसतो. आपल्याकडची अस्वच्छता, बकालपणा, सामाजिक वर्तनातला बेजबाबदारपणा ते खेदाने वर्णन करतात, पण त्यामागची कारण पण ते शोधतात. भारतीयत्वाचा रक्तात भिनलेला अभिमान आहे, मात्र तो आंधळा नाही.
चिंतनशीलता आणि संवेदनशीलता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा आहे. म्हणून ते म्हणतात, भारतात कल्चर आहे पण सिव्हिलायझेशन नाही, आणि अमेरिकेत सिव्हिलायझेशन आहे पण कल्चर नाही. मानवाचे अंती गोत्र एक, यावर अमेरिकनांचा विश्वास नाही. आम्हाला जगभरच्या माणसांचा कळवळा, यांना अमेरिकेबाहेरच्या जगाची ना दखल ना परवा. आणि तरीही अमेरिकन कुटुंबात राहताना जगभरच्या कुटुंब व्यवस्थेत आढळणारे मूलभूत भावनिक बंध, प्रेम द्वेषाची विकार विलसित समानच आहेत असा अनुभव आल्याचं ते सांगतात. आर्य पतिव्रता फक्त भारतातच नाहीत असा शोध त्यांना अमेरिकेत एका घरात लागला. कारण नवरा कोणा फटाकडीच्या मोहात अडकलाय म्हटल्यावर त्याला 3 वर्ष तिच्या बरोबर राहा, नंतरही तुझं तिच्यावरच प्रेम असेल तर आपण फारकत घेऊ, आणि तुला परत यायचं असेल तर दार केव्हाही उघड आहे, कारण माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे, असं म्हणणारी प्रगल्भ स्त्री अमेरिकेत त्यांना भेटली हे ते आवर्जून सांगतात. सैनिकांच्या स्मृतिस्तंभावर कोरलेली आपल्या माणसांची नावं पाणावलेल्या डोळ्यांनी चाचपताना शाळकरी मुलं ब्रेल लिपी वापरत होते. ही कल्पना बापटांची तरल तीव्र संवेदनशीलता दर्शवते. मानवता आणि समाजाप्रती बांधिलकी या मूल्यांशी असलेली त्यांची निष्ठा अखंड जागोजागी जाणवत राहते. जे रम्यते बघून या मज वेड लागे हा त्यांचा पिंड असला, आणि होनाजीची सोन लावणी मला वेड लावते असं ते म्हणत असले, तरी बापटांना कोणार्कच्या सूर्य मंदिरातली मिथुन शिल्प विकृत वाटतात. शृंगार आणि सौंदर्याचा हा भोगता सुंदरता आणि बिभत्सता यातली सूक्ष्म रेषा अचूक जाणतो. नव्या जुन्या साहित्यातले इतके संदर्भ सगळ्याच लेखांमध्ये चमकत्या रत्नांसारखे विखुरले आहेत की काय किती उदाहरणं देणार. दक्षिण गोलार्धातील 7 नभांखाली फिरून नव क्षितिजे शोधणारा कॅप्टन कुकचे घर, हे वाक्य कुसुमाग्रजांच्या कोलंबसाच्या गर्वगीतातल्या नाविक आम्ही परंतु फिरतो 7 नभांखाली दिशांचे आम्हाला धाम नातं सांगणार आहे. न मिळे अशी मौज पुन्हा पाहण्या नरा, ती पाहण्या जावे हो मेलबर्नपुरा. संगीत सौधपत्रातलं नारदाचं पद, लग्नाला जातो मी द्वारकापुरा, देतो निज भगिनी राम कौरवेश्वरा, याच्याशी जुळणार. पण ही मौज कोणाला मिळणार आहे तर हे सगळं पूर्वज्ञान असणाऱ्यालाच. ही अट मात्र आहे. परदेश प्रवासाबद्दलच्या लेखांनाही 30 वर्ष उलटली आहेत खरी, पण आधी म्हटल्याप्रमाणे बापटांची सूक्ष्म दृष्टी आणि द्रष्टेपणा मात्र आज प्रत्ययाला येतोय. न्यूझीलंड मधले माओरी आदिवासी गोऱ्या आक्रमकांचा द्वेष करतात आणि त्यांना हकलून काढणं अशक्य म्हणून आशियाई स्थलांतरितांवर राग काढतात. अमेरिकेतले ब्लॅक लोक भारतीय आणि इतर आशियाईंच्या प्रेमात नाहीत मुळीच. बाहेरून आलेल्या स्थलांतरितांपुढच्या समस्या आणि त्यांची संख्या फारच वाढल्यामुळे मूल निवासींपुढे ठाकलेल्या समस्या यांनी आज जगभर धुमाकूळ चालवलाय. इंग्लंड, जर्मनी, कॅनडा, अमेरिका सगळीकडेच त्यामुळे शांतता भंग होतोय. हे होणार याचा इशारा बापटांनी 30 वर्षापूर्वी दिला होता. या द्रष्टेपणाला सलाम. काळ नदीत बुडणारी तुमची आमची लेकरे हा लेख तर वाचल्यावर विसरता न येणारा. बापटांनी अमेरिकेत मराठी माणसांच्या 3 पिढ्या पाहिल्या. पहिली भारताशी घट्ट नातं राखून
दुसरी त्यांच्या परीने बऱ्याच प्रमाणात. पण तिथेच जन्मलेल्या मराठी कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीला मात्र भारत आपला वाटत नाही. मराठी भाषा आणि संस्कृतीशी त्यांचा परिचयच नाही. आदर्श जग असेल कल्पनेत, राष्ट्रीयत्व उरलेलं नाही, पासपोर्ट लागतच नाही, असं जग ते कधी येईल तर येवो, यायचं तेव्हा येवो. पण भारताशी नातच स्पष्टपणे नाकारणारी ही मुलं हा बापटांना चिंतेचा विषय वाटतो. रागही येतो की यांना कळत कसं नाही. युगांडातून हाकललं आणि ब्रिटनने नाकारलं तेव्हा पिढ्यानपिढ्या युगांडात वसलेले भारतीय शेवटी कुठे गेले? भारतानेच आसरा दिला त्यांना. उद्याचा इडी अमीन जगाच्या पाठीवर कुठेही जन्माला येईल. तुम्ही केव्हाही निर्वासित व्हाल, मग कुठे जाल? ते तिथल्या आणि इथल्याही भारतीयांना सांगतायत, या मुलांच्या कानी आपली प्रेमाची हाक पडत राहिली पाहिजे. तरच संकटात सापडली तर आपली मुळं शोधत ती इथे परततील. वेळेअभावी सगळं काही जाणवलेलं मांडणं शक्य झालेलं नाही. ही 5 पानं लिहिली आहेत. 25-30 तरी लिहिली असती तरी आपण काहीतरी बोललो असं जरा झालं असतं, पण इलाज नाहीये. जमलं तेवढं मांडायचा प्रयत्न केलाय. या सगळ्या लेखातून भेटणाऱ्या बापट नावाच्या रसिक, मर्मग्राही, मिस्किल, संवेदनशील, चिंतनशील, स्नेहाळ माणसाला मनपूर्वक प्रणाम. बहुत बहुत धन्यवाद रीना पाटनकर जी. आपने बसंत बापट जी के प्रवास वर्णन या यात्रा वृत्तांत पर बात करते हुए उनका उन जगहों का भी उल्लेख किया जहां जहां उन्होंने अपने प्रवास के दौरान रहे, उसको देखा. वो और बहुत सूक्ष्म विवेचन और सूक्ष्म दृष्टि से उन्होंने अपने प्रवास वर्णन में देखा. और उन्होंने अवधारणा भी बाद में स्थापित की कि विश्व यानी जगत को एक ही दृष्टि से देखते हैं, वो सारी विविधताएं नहीं देखते हैं. वो नहीं बोलूंगा जो उन्होंने बोल दिया है, लेकिन एक कवि की और एक लेखक की दृष्टि किसी सरहद में बंद कर नहीं रहती. वो विश्व कल्याण की तरफ देखता है, जो संस्कृति की हमारे मूल है, वासुदेव कुटुंबकम जो हम बोलते हैं, तो वहां उसके नजदीक हो जाते हैं और अपने प्रवास वर्णन में लौटते हैं. और बहुत विनोदपूर्ण भी उनका लेखन उस दौरान रहा है, जैसा कुछ भाग उन्होंने पढ़ा. बहुत आभार आपका. और मैं अब इस द्वितीय सत्र में उनके ललित गद्य लेखन पर आदरणीय रणवीर सिंधे जी से आग्रह करूंगा कि वो अपने पत्र का वाचन करें. या सत्राच्या अध्यक्ष आदरणीय गोखले मॅडम, ज्यांनी आता आपला निबंध वाचला, त्या आदरणीय पाटणकर मॅडम, सभागृहामध्ये फार नामवंत मंडळी उपस्थित आहेत. आदरणीय रामदास भटकळ सर, रावसाहेब विनय हर्डीकर सर, विश्वास पाटील आणि आपण सर्वजण आज आणि उद्या मराठीतील 2 महत्वाच्या विचारवंत लेखकांच्या वरती आणि कवींवरती महत्वाची चर्चा होणार आहे. आणि अशा प्रकारच्या शताब्दी चर्चासत्राच्या निमित्तानं त्या लेखकाकडे आपण काही चिकित्सक दृष्टिकोनातून एक पूर्वावलोकन म्हणून काही पाहू शकतो का, याचा एक प्रत्यय या 2 दिवसाच्या चर्चेमधून निघणार आहे. मी वसंत बापट यांच्या ललित किंवा गद्य लेखनावरती वस्तुतः कवितेसंबंधी माझी अपेक्षा होती, परंतु कवितेमध्ये एवढी ज्येष्ठ मंडळी होती त्यामुळे मला परत वैचारिक आणि सामाजिक विषयाकडे ढकललं आणि तिथूनही पुढे ललित गद्याकडे मला ढकललं गेलं. पण त्यातला एक महत्वाचा भाग निसटू नये म्हणून मी वसंत बापट यांचे गद्य लेखन विशेषतः ललित स्वरूपाचा आणि समीक्षात्मक भाग राहू नये म्हणून तोही भाग मी संक्षिप्त स्वरूपाने सांगणार आहे. एक मराठीतले रोमॅन्टिक सामाजिक जाणीवेची कविता आणि ज्याला आव्हानपर आणि राष्ट्रीय जाणीवेची कविता लिहिली, उत्तम अशा प्रकारची प्रवास वर्णन लिहिली, बाल साहित्य लिहिलं, साधना साप्ताहिकात त्याने दीर्घकाळ काम केलं. आणि एस.एन. जोशी आणि महाराष्ट्र माऊली साने गुरुजी यांनी माझ्या पिढीला जीवननिष्ठा दिली. या निष्ठेनं आयुष्यभर वसंत बापटांनी काम केलं. भाषा साहित्याचे प्राध्यापक आणि विशेषतः संस्कृत भाषेचे प्रेमी म्हणून त्यांनी वेगळ्या अशा प्रकारचा ठसा उमटला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल रोखठोकपणे आपली भूमिका मांडली. त्यांच्या लेख गद्य स्वरूपामधल्या विसाजी पंतांची 20 कलमी बखर, तानेबाणे, जिंकुनी मरणाला
या 3 संग्रहासंबंधी आणि शतकांच्या सुवर्णमुद्रा आणि तौलनिक साहित्य अभ्यास, मूलतत्वे आणि दिशा या 2 ग्रंथांच्या संबंधी मी काही निरीक्षण मांडणार आहे. याशिवाय 1948 ते 1998 या काळात त्यांनी 100हून अधिक लेख साधनेमध्ये लिहिले. ते असंग्रहित स्वरूपाचे आहेत. साधनेनं 2022 साली वसंत बापट पुनर्वेट विशेषांक काढला. त्यामध्ये काही 10 लेख संग्रह त्यांचे समाविष्ट केलेले होते. पहिला संग्रह जिंकुनी मरणाला, मुख्यत्वे स्मृती किंवा श्रद्धांजली विषय किंवा मृत्यू विषयक असा हा 1989 साली त्यांचा प्रकाशित झालेला लेख आहे. मृत्यू लेखांचा तो व्यक्तिचित्रणात्मक स्वरूपाचा आहे आणि वसंत बापटांचे विचार आणि भावविश्व जाणून घेण्यासाठी या ग्रंथाचं महत्व आहे. विशेषतः राजकारण, समाजकारण आणि सांस्कृतिक विश्वात असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तींविषयीच्या किंवा तपस्वी पुरुषांच्या जीवनावरचे हे कृतज्ञता असे लेख आहेत. त्या व्यक्तींचं जीवन, कार्य, विचार विश्व आणि त्यांच्या सामाजिक वैचारिक कामगिरीची फलश्रुती आणि त्याचा एक अन्वयार्थ बापटांनी मांडण्याचा प्रयत्न केला. साने गुरुजी, श्रीम माटे, नाना नारळकर, बालगंधर्व, प्र.के. अत्रे ते डॉक्टर अवसरे, अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांच्या जीवनावरील हे लेख आहेत. आणि एका अर्थानं मरणावर जय आणि सामाजिक जीवन ज्यांच्यामुळे अधिक उज्ज्वल झालं अशा व्यक्तींविषयीचे आदरांजली स्वरूपाचे हे लेख आहेत. आणि त्यांच्या काही व्यक्तींच्या सहवास कृतज्ञतेचा देखील स्वर त्यांना लाभलेला आहे. बापट यांचं राजकीय आणि वैचारिक विश्वाचं आकर्षण आणि त्यांचं मनोगत देखील या मृत्यू लेखानिमित्तानं प्रकट झालेलं आहे. त्यात या व्यक्ती कार्यांविषयीचं मूल्यमापनात्मक स्वरूपाचं त्यांचं विवेचन आहे. महात्मा गांधींच्या मृत्यूविषयी सांगत असताना त्यांच्या अपयशाचा पाया त्याच्या आधी 3-4 वर्ष भारताच्या समाज अवकाशावरती घडवला जात होता आणि त्याच्या शोकांतिकेची रूप कशा पद्धतीने व्यक्त झालेत. साने गुरुजींची जीवन साधना हा मराठीतला अतिशय महत्वाचा आणि अतिशय श्रेष्ठ दर्जाचा अशा प्रकारचा लेख आहे. बापटांना साने गुरुजींच्या बद्दल ज्या प्रकारची एक हिप्नोटाईज स्वरूपाची आस्था, जिव्हाळा, आदर होता त्याचे एक प्रत्यंतर साने गुरुजींच्या या लेखामध्ये आहे. साने गुरुजींच्या आयुष्यातील वळण, अंतर्वळण इतक्या जिव्हाळ्यानं आणि इतक्या आस्थेभावनेनं आणि इतक्या सलगीच्या जिव्हाळ्याच्या भाषेमध्ये, आत्मीय भाषेमध्ये बापटाने हा लेख लिहिला. तो मराठीतला एक फार महत्वाचा कृतज्ञता अशा प्रकारचा लेख आहे. व्यक्ती कार्याचं मूल्यमापन करत असताना काही साहित्यिकांविषयी लिहिलेल्या लेखांमधून बापटांची वाङ्मयाकडे, कलेकडे कोणत्या प्रकारची दृष्टी होती त्याचा प्रत्यय देखील या लेखांमधून आहे. तो विशेषत्वानं श्रीम माटे, बालगंधर्व आणि प्र.के. अत्रे यांच्या निमित्तानं प्रकट झालेला आहे. बापटांचा वाङ्मयविषयक दृष्टिकोन काय होता, वाङ्मयाकडे ते कोणत्या दृष्टिकोनातून पाहत होते, त्यांची वाङ्मयाची समज काय होती आणि कोणत्या वाङ्मयाची चाह बापटांच्या दृष्टीमध्ये होते. माटे यांचं वर्णन करत असताना की श्रीम माटे यांनी दलितांच्या सेवेतून त्यांना जे दुःख दर्शन झालं ते त्यांच्या साहित्य निर्मितीला प्रेरक ठरलं असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. आणि त्यांच्या भाषेचा उल्लेख त्यांनी माटेशाही भाषा असा उल्लेख केलाय. त्यांच्या वेगळेपणाचा उल्लेख करत असताना त्यांच्या वक्तृत्वाला विरोधाचा करवत काठ असे आणि पांडित्याचा कडकपणा असे, जुन्यातले नवे आणि नव्यातले जुने अशी त्यांची मजेशीर भूमिका माट्यांची त्यांनी सांगितलेली आहे. आणि माट्यांच्या काही कर्मठ भूमिकांचा देखील त्यांनी त्या लेखामध्ये उल्लेख केलेला दिसतो. प्र.के. अत्रे यांचा देखील एक वटवृक्ष उन्मळला या लेखामध्ये इतकं गौरवशाली विधान अत्र्यांच्या बद्दल त्यांनी केलं आणि त्यांच्याबद्दल क्रिटिकल काही निरीक्षण देखील मांडले आहेत. महाराष्ट्र शारदेच्या अंगणात झेंडूच्या फुलांचा एक अभिनव ताटवा आजही आपल्या रंग श्रीमंतेने उठून दिसतो आहे. मराठीतला पहिला आणि शेवटचा थोर विडंबक कवी म्हणून केशव कुमारांच्या नावानेच करंगळी मुडपून ठेवायला हवी इतक्या गौरवपूर्ण भाषेमध्ये केशव कुमारांचा, अत्र्यांचा त्यांनी उल्लेख केलाय. आणि हे सांगत असताना अत्र्यांच्या फाजील आत्मविश्वासाचा आणि त्यांच्या अंधभक्तांचा देखील त्यांनी बापटांनी उल्लेख केला आपल्याला दिसतो. या लेखसंग्रहातला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण लेख तो आहे तो बालगंधर्वांच्या जीवनावरचा. एका जाणाऱ्या राजहंसाची गोष्ट. बालगंधर्वांच्या जीवनाकडं एक मराठी समाजाचा सांस्कृतिक आणि सामाजिक फलित म्हणून आणि त्याची फलश्रुती म्हणून काय आणि अभिरुचीच्या एका टप्प्यावरती रंगभूमीला बालगंधर्वांचं कोणत्या प्रकारचं योगदान आहे त्याची फार चिकित्सक अशा प्रकारची मांडणी बापटाणी यांनी केलेली. गंधर्वयुग म्हणून बापटांच्या चैत्र काळाचा पट, त्यांच्या शोकात्मिकेचा पट बापटाने मांडलेला दिसतो. आणि त्याच्यामधून बापटांची स्वतःची रंगभूमीविषयी जाण, त्यांचं थिएटर विषयीचं आकलन, संगीत रंगभूमीविषयी त्यांचं आकर्षण याचा एक मोठा पट त्यांनी सांगितलेला आहे. रूपसंपदा, कंठ माधुर्य आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची तेजस्विता यांचा त्रिवेणी संगम बाहुरावांच्या ठायी झालेला असल्यामुळे संगीत रंगभूमीची कीर्ती दिगंत पसरली असा त्यांचा गौरव केलाय.
बालगंधर्वांच्या गायन व अभिनय वैशिष्ट्य त्यांनी उलगडून दाखवलेले आहे. बालगंधर्व कार्याकडे एका अर्थानं भारावलेल्या आणि अतिशय उदात्त पद्धतीने ते पाहत आहेत. आणि त्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या टप्प्यावरती बालगंधर्वांनी रंगभूमी काय बदल केला आणि तो अभिरुचीच्या दृष्टीने एखादा श्रेष्ठ लेखक अभिरुचीमध्ये पालट घडवून आणत असतो, त्या पद्धतीने त्यांच्याकडे पाहत आहेत की बालगंधर्वाच्या गाण्याचा, अभिनयाचा, असण्याचा मराठी संस्कृतीवरती कोणत्या प्रकारचा प्रभाव पडला, त्याच्या पडसादाची निरीक्षणं फार चांगल्या पद्धतीने मांडली आहेत. बालगंधर्वांनी मराठी समाजाला रसिकतेच्या कल्पना दिल्या. त्यांनी मराठी समाजाला फॅशन शिकवली, नीटनेटकं कसं राहावं ते शिकवलं. एवढंच नव्हे तर स्त्रियांवर बालगंधर्वांचा विलक्षण मोठा प्रभाव पडला. त्याची फार चांगली उदाहरणं त्यांनी दिली की बालगंधर्वांच्या रूपावरून किंवा त्यांच्या असण्यावरून, त्यांच्या दिसण्यावरून, त्यांच्या वावरण्यावरून, त्यांच्या अस्तित्वावरून की केस कानावरून कसे घ्यावे हे स्त्रिया बालगंधर्वांमुळे शिकल्या. किंवा केसांचे फुगे त्याच्या आवृत्त्या बालगंधर्वाच्या निघू लागल्या. बालगंधर्वाच्या टाईपचं जरीकाठ पातळ स्त्रिया नेसू लागल्या. बालगंधर्वांसारखी पदर सावरण्याची रीत, गजऱ्याचा थाट व आंबाड्याचा झोप ह्या गोष्टींचा स्त्रियांवर त्या काळातला प्रभाव पडला. आणि असं सांगून 25 ते 30 वर्ष स्त्रियांनी बालगंधर्वांचे अनुयायित्व पत्करले. असं एक फार चांगलं विधान त्या काळातल्या दृष्टिकोनातून आणि एका अर्थानं मराठी संगीत रंगभूमीचा पालटाचा आणि त्याला एक प्रतिसादाचा इंटरकनेक्टिव्हिटी बापटाने जोडलेली आपल्याला दिसते. या व्यक्तिचित्रणात्मक संघाची भाषा ही व्यक्तिदर्शन अतिशय हृदय, भावपूर्ण आणि दुःख आणि शोकांत जाणीवेची आहे. त्याच्यामध्ये संवादाचा किंवा कल्पिताचा वापर केलेला आहे. गोष्ट सांगण्याचा रचनाबंध आहे. लोककथनकारासारखी शैली आहे. ती समाजाचे जवळकीतीची आहे. त्या व्यक्तीबद्दल निवेदकाचं किंवा कथनकर्त्याचं जे नातं आहे ते अतिशय हृदय आणि जवळकीचं नातं आहे. अशा प्रकारचं साने गुरुजींच्या लेखात त्यांनी त्यांच्या संबंधीची निरीक्षण विशेषणं वापरले, ती पाहण्यासारखी आहे. ललित स्वरूपाची भाषा देखील काही ठिकाणी आहे. या संग्रहाला नागगोरे यांची एक प्रस्तावना आहे. आता त्यांचं ज्येष्ठत्व आणि मोठेपण मान्य आहे, पण तरी देखील मला स्वतःला एक नव्या काळाचा विद्यार्थी म्हणून फारशी ती आवडली नाही. त्याचा सुरुवातीला फक्त त्यांनी चरित निबंध असा केलाय आणि त्यात काय शब्द आहेत, वाक्य आहेत की बापटांचे हे चरित निबंध मी अगदी चहाचे सावकाश गुटके घेत असल्यासारखे वाचले आणि दार्जिलिंगच्या लोकचूक पत्तीचा चहा घ्यावा तसे हे निबंध हुमले, चाकले, कुरवाळले या प्रकारची इम्प्रेशनिस्ट आणि आस्वादक स्वरूपाची विधान आहेत. आणि एक विधान तर असं आहे की हे सगळेच निबंध कसलेल्या नर्तकीच्या पदन्यासाप्रमाणे रुंजणारे आहेत. हे लेख इतके चांगले, इतके वैशिष्ट्यपूर्ण, अशा प्रकारची आस्वादक भाषा असावी का, हा एक माझ्याकडे एक प्रश्न आहे. तर हा एक त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा संग्रह. दुसरा जो गतविस्मृत झालेला आणि विसाजी पंताची 20 कलमी बखर हे बापटांचं बखर शैलीतलं, राजकीय उपहासपार शैलीतलं एक महत्वाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये राजकीय जीवनाविषयी, त्या काळातल्या समकाळाविषयी, राजकीय घडामोडींच्या विषयी आणि विशेषतः राजकारणातल्या विसंगतीमधून, विपरीत मधून ज्या प्रकारचा एक मूल्यह्रासाचा काळ निर्माण झाला होता त्या काळातलं हे लेखन 1987 साली तो प्रकाशित झाला आणि साधना साप्ताहिकामधून तो हे लेख सदर रूपानं प्रकाशित झालं होतं. आणि त्याच्यासाठी रूपबंध म्हणून त्यांनी इतिहास काळातील, मध्यकाळातील बखर वाङ्मयाच्या शैलीमध्ये, मात्र ही गोष्ट कठीण आणि आव्हानप्रद अशा प्रकारची की एक काळांतर 300 वर्षाचं अंतर पार करून त्या भाषेमध्ये तुम्ही लिहिणं एक क्लुप्ती म्हणून किंवा एक प्रयोग म्हणून देखील याकडे पाहता येऊ शकतं. ही 20 कलमी बकरीचा आकारू, भासे विनोदाचा आवारू किंवा जनता वाद्यार्थ धरीला हातू, हिम्मत व हुन्नर बरूचे तिखट स्वभाव दृष्टीनं हे त्यांनी लेखन केलेलं आहे. भारत खंडी प्रवर्तमान ऐसी नूतन राजनीती व देशकाल परिस्थिती कैसी असो याविषयी आम्हासी म्हणावे ऐसी माहितगारी नाही. तुम्ही सर्वत्र फिरस्ती करून तेथे कटाक्ष अवलोकन करावे. या आज्ञेनं हे लेखन विसाजी पंतांच्याकडून कल्पित फिक्शनलाइज पात्र रचित करून त्यांनी या प्रकारचा राजकीय सटायर किंवा उपहास वसंत बापटाने लिहिले आहे. हिंदुस्थानाची किंतु विशेष करून मराठ मुलकाची हालचाल, चालना व स्थितिगती पाहावून आम्हास गौपत्वाने मजकूर लिहित जाणे या कल्पिताना हे लेखनबंध आकाराला दिसतो. 1984 ते 86 या कालखंडातलं महाराष्ट्र आणि दिल्लीतलं राजकारण, या दोन स्टेट आणि केंद्र यांच्यामध्ये आंतरसंबंध, त्यांच्यामध्ये सत्ता, गटबाजी, कपट कारस्थान, नेत्यांचे अनेक वाईट अशा प्रकारचे गोष्टी, अगदी राजकारण ही गटबाजी, झोळ्या, खिसे भरणारी, तिजोऱ्या भरणारी झाली असून फक्त हनुमान उड्या या गोटातून
हे वीर त्या गोटात जातात हे मात्र अजून देखील चालू आहे असं आपल्याला दिसतं. तर त्या काळातले शरद पवार, राजीव गांधी, गॅरी जहीर सिंग, शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, वसंतदादा पाटील आणि अन्य काही महाराष्ट्रातल्या प्रमुख राज्यकर्त्यांच्यावरती उपहासात्मक शैलीतलं हे बखर स्वरूपाचं लेखन आहे. या लेखनाचं नातं काही प्रमाणामध्ये पु ल देशपांडेंच्या मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास या, परंतु तो अधिक चांगल्या प्रकारचा आहे. आणि दुसरं नातं या देखील जोडता येऊ शकतं की मुकुंदराव पाटलांच्या गड्डाशास्त्री परांडे ही सत्यशोधक समाजाच्या पॉलिटिकल काउंटर मधून कादंबरी आली, मात्र तिची व्याप्ती आणि तिचा आवाका अधिक जास्त विस्तारलेला आपल्याला दिसतो. पापडांचं हे लेखन मात्र तात्कालिक समाजकारणावरचं आणि राजकारणावरचं मुख्यत्वे उपहासात्मक स्वरूपाचं आहे. ह्या नेत्यांच्या संबंधीची काही निरीक्षणं ती शैली देखील पहा की वसंतदादा पाटलांच्या बद्दल त्यांनी लिहिले की ते याची वर्तमान अवस्था पाहिली तर चिडियाघरातील दंतहीन म्हाताऱ्या सिंहाची घरभेद्यांनी या सिंहाचे पेकाट पूर्वीच भंग केलेले असे. किंवा शरद पवारांच्या बद्दल त्यांनी असं म्हटलंय की एक शरदाजी पवार यांचे पथकाकडून काय येते असे उंडालेली वांडर सेना शरदांचा हुकूम मानील अशी सज्ज आहे. तर त्याबद्दल आणखी काही सांगावं असं काही नाहीये. तर या प्रकारच्या किंवा राजीव गांधींमध्ये असे म्हटले की राजीव सकाळचे समयी राजस्थानी फेटा बांधून असावे, दो प्रहरी समयास मीडिया लोकांचा शशरंग मुकुट मस्तकी चढवून सोनिया बाईसाहेब समजते छबी उतरवाणी, संध्याकाळी शास्त्री मंडळीस विज्ञानबोधाची प्रस्तावना ऐकवून रात्रीस फोतेदार व संताजी साठे ही नावं देखील कोणात पहा की भुट्टा सिंगजी ऐसे सलागार खलबत कार्यात मिळवावे. या प्रकारचं उपहासात्मक शैलीतले वाक्य आहे. काही विनोदात्मक शब्दकोट्यांचा वापर त्याने केलाय. विशेषतः सुशील कुमार शिंदेच्याबद्दल असं एक विधान आहे की केवळ मुखी भाबडेपणाचे पाणी चढवणारे सुशील मनाचे कुमार. किंवा काही नेत्यांच्या आडनावांचा काही कोटे असं केलं की कोणी सिंह चर्मधारी कोल्हे, कोणी अतरंगी काळे, कोणी विखा परिप्रखर, कोणी कच्ची मडकी पक्के करणारे कुंभार, तर हे काळातले राजकारण आहेत. कोणी अलीकडचे आलेले कोरे करकरीत शर्कराधीश, तर कोणी लक्ष बोजणे करुण रहितेस मोहिते ते मोहविते. अशा काही आडनावांच्या शब्दकोट्या त्यांनी केलेल्या दिसतात. या ग्रंथाचा मला आवडलेला एक फार चांगला भाग म्हणजे अतिशय ख्यातनाम चित्रकार वसंत सरवटे यांची अतिशय सुरेख चित्रण या ग्रंथामध्ये मांडले आहेत. त्या काळातल्या राजकारण्यांच्या चेहऱ्यावरचा बेरकीपणा, त्यांचा एक चतुरपणा, स्वार्थीपणा आणि महाराष्ट्र राजकारणाचं एक दर्शन घडेल अशा प्रकारचा रेखाचित्र. एक चित्र तितकं सुरेख आहे. मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये वसंतदादा पाटील एका कॉटवरती बसलेले आहेत. त्यांच्या हातात काठी आहे, बूट आहे पायामध्ये, डोळ्यावर चष्मा आहे. वार्धक्याच्या पण छोट्या रेषांमधून त्यांनी मांडलेत आणि समोर शालिनी पाटील आणि त्यांच्या दोन मुली उभा. इतकं वसंतदादांचं केविलवाण आणि करुण अशा प्रकारचं चित्र वसंत सरवटे रेखाटलं. ते सरवटेंची चित्र या ग्रंथातली फार पाहण्यासारखे आहेत. या ग्रंथामध्ये आणखी की महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी साहित्यामध्ये राजकीय नेतृत्वाची टिंगल करणं हा लेखकांचा एक आवडीचा भाग आहे आणि त्याच्यामधून बापट देखील सुटलेला नाही. अर्थात हा विनोद निकोप हेल्दी न ठरता काही वेळा हेटाळणीच्या स्वरूपामध्ये तुच्छता दर्शक होतो आणि तो बापटांच्या ग्रंथामध्ये देखील आहे. शंकरराव चव्हाणांच्या बद्दल लिहिताना अशी वाक्य आहे की ते तर संकर तो केवळ किंकर, किंवा शिवाजी पडे, शिवाजी म्हणजे शिवाजीराव निलंगेकर, शिवाजी पुढे शंकरू हनुमंता पुढे जसा जरत्कारू, शिवाजी मूर्तिवंत मेरू अन्य त्यापुढे मूतखडे. या प्रकारचे खेटाळणी दर्शक आणि तुच्छतावादी दृष्टी पॉलिटिकल लिडरशिप बद्दल बापटांच्या लेखनाने ते यामधून सुटलेले नाही. चिवी जोसेंसारखा अतिशय व्यापक आणि सखोल विडंबन आणि सटारे करायला देखील मराठी लेखन फारसं जमत नाही असं ते चित्र आहे. या ग्रंथाची भाषा बखर शैलीतली आहे आणि बखरीत लिहिणं ही अतिशय कठीण आणि आव्हानप्रद अशा प्रकारची गोष्ट आहे. मोगली कल्चर मधून निष्पन्न झालेली भाषा ती दरबारी संभाषणासाठी निर्माण झाली होती. त्याचं कम्युनिकेशन आणि त्या काळचं अस्सल गावठी देशी वळण मराठीचं या ग्रंथामध्ये बापटाने मांडलं ते देखील त्यांचे महत्वाचं वेगळे. पण अशा प्रकारच्या लेखनाची एक मर्यादा असते. काळ पालटला की त्या लेखनाचं महत्व किंवा त्याचं संदर्भ मूल्य कमी होतं. तसंच या ग्रंथात देखील झालं. या राजकारणाचे अनेक संदर्भ निखळून गेलेले आहेत. त्यामुळं हा त्यातला इतिहास जमा झालेला होणं हे स्वाभाविक आहे. एक क्लुप्ती आणि प्रयोग म्हणून बापटांनी या प्रकारचं राजकीय उपहासपर अशा प्रकारचं लेखन केलेलं दिसतं. हे त्यांचं तिसरा त्यांचा ग्रंथ हा तानेबाणे नावाचा, जो त्यांचा आत्मपर लेखनाचा आविष्कार आहे. 75 वर्षातल्या आयुष्यातील काही निवडक हकीकतांचं कथन या आत्मपर पुस्तकामध्ये 1998 साली लोकसत्तामधून ते प्रकाशित झालं. आपलं संबंध आयुष्याची हकीकत कालक्रमाने सांगावी अशी त्यांची आकांक्षा किंवा इच्छा नाही. त्याचबरोबर त्यांच्या समोर
जगातल्या आणि भारतातल्या उत्तम आत्मचरित्रांचं एक दर्पण देखील असावं असं लक्षात येतं. आणि पुन्हा दैनिकातून हे प्रकाशित झाले त्याची देखील एक मर्यादा आहे. दैनिकांच्या वाचकांना ज्या प्रकारचं रोचक अशा स्वरूपाचे अनुभव कथन आवडेल अशा प्रकारची गुंफवण त्यांनी केलेली दिसते. त्यांनी स्वतः म्हटले की हा माझ्या आयुष्याचा समग्र पट नाही, हा केवळ वानावळा आहे. आणि या अर्थानेच आपण या वानावळ्याकडे पाहायला पाहिजे. त्यांच्या आयुष्यातल्या काही घटना घटनांचं निवेदन या तारेमाळे या संग्रहामध्ये आहे. त्याला त्यांनी बकुळ फुलांची उपमा दिली की बकुळ फुलांचा पाऊस नुसता पाहत राहावा आनंदानं एवढ्या अपेक्षेनं त्यांनी ते लिहिलेलं आहे. बापटांच्या लहानपणापासून, शिक्षणापासून, त्यांच्या कुटुंब जीवनापासून, शिक्षकी पेशापर्यंतचा, राजकारणापासून क्रांतिकार्याच्या आठवणी या आत्मनिवेदनामध्ये आहेत. विशेषतः धारवाडच्या त्यांच्या जीवनाबद्दल, बालपणाबद्दल, त्यांच्या संस्कृत प्रेमाबद्दल, संस्कृत भाषेच्या प्रेमाबद्दल आणि आयुष्याच्या टप्प्यावरती एस एन जोशी, नागा गोरे किंवा समाजवादी चळवळीतल्या अनेक लोकांच्या बद्दलच्या फार चांगली कथनं या आत्मनिवेदनामध्ये आहेत. 42च्या क्रांती लढ्यातील त्यांच्या सहभागाबद्दल सकाळी ज्याचा उल्लेख झाला की कॉलेजच्या 4थ्या वर्षाला सोडून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी मारली आणि आकस्मिक विजेचा कल्लोळ उसळला. ऑगस्ट क्रांतीच्या शिंग तुताऱ्यांचा ललकार झाला. निस्तेज जगण्यापेक्षा बिजली प्रमाणे क्षणप्रभा होऊन त्याला जाऊ असं मनापासून वाटायला लागले. या प्रेरणा काळाचं अतिशय चांगलं निवेदन आणि येरवडा तुरुंगातल्या कैद्यांच्या आठवणी, स्वातंत्र्य सहकार्यांच्या अनेक हृदय आठवणी याच्यामध्ये त्यातले खेळ, आनंद, बौद्धिक शिबिर आणि येरवड्याला त्यांनी मुक्त विद्यापीठ असं आणि तिथल्या आनंदमय वातावरणाचं कथन त्यांनी त्याच्यामध्ये केलं. त्यानंतर मुंबईच्या नोकरी काळातला काही नोंदी, धारवाडचं निवेदन आहे, कविता ते कधीपासून लिहायला लागले, मुंबईला ते गोरेगाव ते बांद्रा असं सायकलवरून, ते आपल्याला विश्वास वाटणार नाही, सायकलवरून जायचे त्याच्या आठवण आहेत. आणि साहित्य संमेलनातल्या त्यांच्या सहभागातल्या देखील आठवण आहेत. बापट, पाडगावकर आणि करंदीकरांनी मराठी कविता महाराष्ट्रभर किंवा दूरवर पोहोचवली. मराठी काव्याभिरुचीचा एक फलक अधिक विस्तृत केला. त्याच्या काही सामाजिक सांस्कृतिक नोंदी त्यांच्या काय आत्मनिवेदनावर की त्या काळात हे तिघे 51 रुपये मानधन घ्यायचे आणि ते कशी वाटून घ्यायचे त्याची गंमतशीर आठवण पण त्यांनी सांगितले की मराठी जनतेची काव्याभिरुची आम्ही श्रीमंत केली असं त्यांनी म्हटलंय. त्या काळातल्या सांस्कृतिक, सामाजिक पोवाडे किंवा साधारण अशा देखील काही निवेदन आहेत. देवासला कुमार गंधर्वांची त्यांची जी भेट झाली त्याच्याविषयी फार सुंदर निरीक्षण आहे. त्यांनी असं म्हटलंय की त्यांचा आवाज ऐकल्यानंतर नर मादी सुरांचं मधुर मिलन म्हणजे त्यांचा आवाज मला वाटला. कुमार संगीत आवाजाचे अनेक वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेत आणि त्यांची एक आठवण सांगितली. त्यांनी सांगितले की पूर्व परंपरेची देण विसरू नको, पण ती विसरल्याशिवाय राहू नको. गुरुने कहा वैसा कर, गुरुने कहा सो मत कर. या त्यांच्या कुमार गंधर्वांच्या आठवणीची फार चांगली आठवण त्यांनी सांगितले. हे लेखन देखील त्यांचं गप्पिष्ट स्वरूपाचं आहे. सांगण्याचा किंवा घटना, किस्से, प्रसंग सांगण्याची एक त्यांना अनेक धावती रनिंग कॉमेंट्री या संबंध उपबंधामध्ये असं आपल्याला दिसतं. हे त्यांचं 3 वेगळ्या स्वरूपाची गद्य स्वरूपाची पुस्तकं आणि समीक्षेमध्ये शतकांच्या सुवर्ण मुद्रा हे आधुनिक मराठी कवितेचं पहिलं शतक त्यांनी ज्या दृष्टिकोनातून निहाळलं त्यावरचं पुस्तक आहे. 2002 साली हा ग्रंथ प्रकाशित झाला. 2000 साली केसरी दैनिकातून मराठी काव्याचे दीपस्तंभ या मालेत त्यांनी कवी आणि कवितेविषयी काही लेख मारलेली. कदाचित त्यांच्या समोर कुसुमावतींनी 57-58 साली मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये मराठी कादंबरीबद्दलची 3 व्याख्यानं दिली होती आणि त्याचा पुढे ग्रंथ झाला मराठी कादंबरीचे पहिले शतक. ते रूपबद्ध त्यांच्या समोर असावा. अर्थात कुसुमावतींनी तो 57-58 साली 61 साली काय लिहिलं असेल. बापट मराठी कवितेचं दर्शन हे 1850 ते 1950 या शतकभरातल्या या शताब्दी वर्षातल्या मराठी कवितेतील परिवर्तन, स्थित्यंतर, पालट, बदल कोणत्या कवींच्या निमित्तानं झाली आणि या कवितेकडे, या काळाकडे बापट कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहे त्याची लेखमाला या ग्रंथामध्ये आहे. त्यांनी स्वतः असं म्हटलंय की कवितेच्या राज्यात मुक्त संचार केल्यामुळे माझी स्मरणशक्ती जादाच तल्लक आहे असा अहंकार मनात बाळगल्यामुळे मी फारसे संशोधन केलेले नाही. लेखनाची हौस दांडगी मात्र शक्ती मर्यादित. लिहिण्यापेक्षा बोलत राहावे, गुणगुणत राहावे हाच माझा कवितेच्या आराधनेचा प्रकार आणि त्याच्या संबंध लेखनाला लागू पडतं की बोलण्यावर जास्त त्यांचा भर आहे. त्यामुळे प्रमेयदर्शी सूत्रबद्ध स्वरूपाचं असं लेखन त्यांच्याकडून झालेलं नाही. मात्र या ग्रंथामध्ये 1850 ते 1950 या कालखंडातल्या कवितेच्या परिवर्तनाचा आणि कवी कर्तृत्वाबरोबर काळाचा देखील एक महत्वाचा संदर्भ कवी पालटण्यामध्ये असतो अशी त्यांची भूमिका आहे. या अर्थानं त्यांनी 19व्या शतकातल्या केशसूत, महात्मा फुले किंवा महाजनी यांच्या कवितेचा आढावा किंवा निरीक्षण मांडले, त्यांनी लेख लिहिले. बापट हे 2000 साली लिहित आहेत. त्यामुळं 2000 साली त्यांनी 1950 ते 1950 या कालखंडातल्या कवितेच्या परिवर्तनाचा आणि कवी कर्तृत्वाबरोबर काळाचा देखील एक महत्वाचा संदर्भ कवी पालटण्यामध्ये असतो अशी त्यांची भूमिका आहे. या अर्थानं त्यांनी 19व्या शतकातल्या केशसूत, महात्मा फुले किंवा महाजनी यांच्या कवितेचा आढावा किंवा निरीक्षण मांडले, त्यांनी लेख लिहिले.
20व्या शतकातल्या काव्याच्या समीक्षेबद्दल जी विपुल समीक्षा लिहिली गेली त्याची सावली किंवा त्याचे पडसाद, त्याचे ध्वनी बापटांच्या लेखनावर असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातून या लेखनाकडे पाहता येऊ शकतं. ज्योतिरावांच्या लेख लिहिणं हा त्याचाच एक भाग आहे, कारण ज्योतिरावांच्या फुल्यांच्या संबंधी 70 नंतर ज्या प्रकारचं वैचारिक पर्यावरण आपल्यामध्ये झालं त्याचा एक भाग म्हणून देखील ते महात्मा फुल्यांच्याकडे पाहतात. केशवसुतांच्या कवितेमधल्या आत्माविष्कार भाग हा त्यांना सगळ्यात महत्वाचा वाटतो आणि संपूर्ण भावी शतकाचा भाष्यकार म्हणून ते त्यांच्याकडे पाहतात. आणखी एका वेगळेपणाची दखल कवितेच्या बापटांच्या ग्रंथामध्ये की नाट्यपदांचा कविता म्हणून कुणी फारसा उल्लेख करत नाही. बापटाने विस्तारानं नाट्यपदांमध्ये कवितेला काय कॉन्ट्रीब्युशन दिलंय त्याचा वेध घेतात. त्याची एक ऐतिहासिक नोंद करून त्यांनी देवल आणि गडकर यांच्या नाट्यपदांचा विचार केलाय. मराठीतल्या आद्यभाव कवीचा मान ते देवलांना देतात. त्याचबरोबर गोविंदाग्रज, भारतांबे, बालकवी या कवितांचं वेगळेपण, त्याचबरोबर राष्ट्रीय कविता हा एक बदलाचा एक महत्वाचा टप्पा त्यांना मांडतो. युगाचा कालस्वर आणि झुंजार वृत्तीचं पोषण राष्ट्रीय कवितेने केलं आणि त्या सावरकरांच्या कवितेची महत्वाची वैशिष्ट्ये त्यांनी सांगितलेली आहेत आणि त्यांच्या मर्यादा देखील सांगितलेल्या आहेत. गती, इतिहास, प्रेरणा आणि हिंदुत्वाचा गौरव ही सावरकरांची काव्य प्रेरणा सांगून नवभारताच्या ध्येयाकडे आणि वर्तमानाकडे सावरकरांच्या कवितेने डोळझाक केली. मानवी जीवनाची अगाधता आणि विशालता नसल्यामुळे त्यांच्या कवितेमध्ये ती कविता महाकाव्याचं रूप धारण करू शकत नाही. आणि फार चांगलं निरीक्षण त्यांनी नोंदवलं की सावरकरांचे पोवाडे हे निव्वळ वाङ्मयीन आकृतीबंध लिटररी बॅलड्स आहेत, ते चव्हाट्यावर गाण्यासाठी, सामान्यांचे रक्त तापवण्यासाठी नाहीत, असं एक चांगलं निरीक्षण सावरकरांच्या कवितेबद्दल त्यांनी मांडलंय. रविकरण मंडळांची सांस्कृतिक फलश्रुती काय आहे आणि सामूहिक प्रेरणेमुळे मराठी कवितेचं तारांगण अधिक विकसित होण्यामध्ये रविकरण मंडळाचा महत्वाचा सहभाग आहे. आता ह्या संबंध याच्यामध्ये त्यांनी जे कवी निवडले पुढच्या टप्प्यावर अनंत कानेकर, कवी अनिल, कुसुमाग्रज, साने गुरुजी, इंदिरा संत, पुशिरेगे आणि शेवटचे कवी मर्ढेकर आहे. पुशिरेग्यांचा देखील फार उल्लेखनीय अशा स्वरूपाचा लेख आहे की त्यांच्या कवितेचं नातं गाथा सप्तशती कसे असून चौरगती आणि व्यंजन लहरी आणि शब्द क्रीडा ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्य. स्त्रियांच्या मध्ये फक्त लक्ष्मीबाई टिळक आणि बहिणाबाई चौधरी यांची दखल त्यांनी घेतलेली दिसते. तर हा ग्रंथ वाचल्यानंतर मला एक स्वतः जाणवतं की बापटांचा आधुनिक कवितेचा पट निहाळण्याचा दृष्टिबिंदू हा रोमॅन्टिक आणि काही प्रमाणामध्ये सामाजिक जाणीवांचा किंवा मानवतावादी परंपरेचा आहे. त्यातही त्यांचा कल रोमॅन्टिक जाणीवेशी जास्त जुळणार आहे आणि असा एक द्वंद्व समाज त्यांच्या संवेदनशीलतेमध्ये, अभिरुचीमध्ये होता, एक प्रकारचा डायलेमा होता आणि ते ओलांडू शकले नाहीत. आणि त्या फोकस बिंदूतून आधुनिक मराठी कविता त्यांनी न्याहाळलेली आहे आणि त्याचा ऐतिहासिक असा बिंदू निवडलेला दिसतो. आता त्यांचं कवितेचं आकलन, विश्लेषण, मूल्यमापन चांगल्या प्रकारचं होतं आणि मुख्यतः छांदस वळणाच्या, गीतात्मक वळणाच्या कविताकडे त्यांचा जास्त कल आहे. कवितेचा रूपविशेष किंवा भाषाविशेष, रचनाबंध याकडे ते जास्त लक्ष देतात. आशय, जीवनानुमाने जीवनदृष्टी याच्याकडे डोळझाक होताना दिसते आणि काही वेळा नुसती कवितांच्या अवतरणं देऊन धावती वर्णन त्यांनी कवितेची केलेली दिसतात. आस्वादात्मक समीक्षा देखील काही प्रमाणामध्ये आहेत. अत्र्यांच्या वरच्या कवितेचं शीर्षक आहे की आल्हाददायक प्रल्हाद विडा किंवा कानेकरांच्या कवितेचं शीर्षक आहे की चांद रातीचे हिमांगार किंवा गोविंदाग्रजांवर कविता, त्यांची कविता हे महाराष्ट्र काव्य परंपरेस पडलेले स्वप्न आहे. अशा प्रकारची आस्वादात्मक विधानं आहेत. या लेखनाची मला स्वतःला एक मर्यादा विद्यार्थी म्हणून जाणवली की बापट 50ला जाणीवपूर्वक थांबलेले आहेत, कारण 50 नंतर अडचणी आणि गुंते निर्माण झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये 50 नंतर ज्या प्रकारची मॉडर्निझमची कविता आली, दलित कविता आली, सुरवई आणि ढसाळ्यांची अत्यंत तेजस्वी आणि वैभवशाली भारतीय कविता आली, ह्या परंपरेकडं ते पाठमोरे होत आहेत किंवा त्याचे सहोदर होत आहेत. या चाहुलीची जाण त्यांना आहे. ह्या वाङ्मयीन पर्वत अनेक व्यक्ती त्यांचे मित्र आहेत, परंतु एकमेव मर्ढेकरांच्या वतील छोटा लेखलाय, पण तो अडखळत आणि अडचणीत लिहिला गेलेला लेख आहे. तर आधुनिकतेचं पर्व याच्यापासून काहीसे बाजूला उभे आहेत, कारण महाराष्ट्राला एवढ्या वैभवशाली कवितेने एक साधा ओळखडाही त्यांच्या संबंध समीक्षा दृष्टीमधून आलेला आपल्याला दिसत नाही. हा एक त्यांच्या मर्यादाचा म्हणून एक भाग पाहता येऊ शकतो. एक शेवटचं पुस्तक त्यांचं तौलनिक साहित्य अभ्यास मूलतत्व दिशा 1981 साली ते प्रकाशित झालं. ते मुख्यत्वे संशोधनपर आणि परिचयात्मक स्वरूपाचं आहे. मुंबई विद्यापीठाच्या तौलनिक साहित्य अभ्यास गुरुदेव टागोर अध्यासन केंद्रामध्ये प्राध्यापक असल्यामुळं त्यांना त्या अभ्यासाची गरज म्हणून, निकड म्हणून आणि त्याचं एक ऐतिहासिक मूल अशा प्रकारचं की मराठीमध्ये कंपॅरेटिव्ह लिटरेचर ज्या काळात सुरुवात झाली होती अशा काळामध्ये
हा एक माहितीपर स्वरूपाचा आणि परिचयात्मक स्वरूपाचा या ज्ञानशाखेबद्दल विद्यार्थ्यांना, वाचकांना, अभ्यासकांना कुतूहल निर्माण व्हावं याचा एक परिचय करून देण्याच्या दृष्टिकोनातून हा ग्रंथ लिहिलेला आहे. तौलनिक अभ्यासाची संकल्पना काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं उगम काय आहे, त्याची वाटचाल काय आहे, त्याचं जागतिक सिनारिओ काय आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहे, असं एक माहितीपूर्ण स्वरूपाचा हा ग्रंथ आहे. म्हणून त्याला इतिहास काळामध्ये मोल, वेगळ्या प्रकारचं मोल आहे. आणि त्या दृष्टिकोनात अनुवाद हा एक तौलनिक अभ्यासामध्ये महत्वाचा मध्यस्थ किंवा हस्तक्षेप म्हणून भूमिका बजावू शकते, त्यांची भूमिका आहे. आणि भारत विद्या, इंडियालॉजीच्या संबंधी, प्राच्य विद्येसंबंधी, भारतीय विद्येसंबंधी सुरुवातीच्या काळामध्ये ज्यांनी अभ्यास केला त्याची काही मापन त्यांनी केलेलं दिसतं. आणि प्रभावाकडं, गौणत्वानं, दुय्यमाकडं आपण पाहू नये, ते दुबळेपणाचं लक्षण नव्हे तर ती एक स्वागतशील स्वरूपाची भूमिका आहे अशी त्यांची धारणा आहे. आणि त्यांच्या आवडीचा जो एक भाग आहे तो म्हणजे आंतरभारतीयत्वाचा किंवा भारतीय साहित्याच्या संकल्पनेचा, राष्ट्रीय साहित्याच्या संकल्पनेचे त्याचे पडसाद या ग्रंथामध्ये आहे. या ग्रंथाचा शेवटच्या 2 ओळी फार सुरेख आहे. त्याने असं म्हटलं की खरे म्हणजे जगातील सर्व महान लेखक आणि महत्वाच्या साहित्यिक घडामोडी यांच्या प्रभावासाठी आपल्या स्वागतशील मनाची दारे सदैव उघडीच असावीत. या प्रकारचे ओपननेस, या प्रकारचे उघडेपण, खुली प्रसरणशीलता या तौलनिक साहित्य अभ्यासाच्या परिचयात्मक ग्रंथामध्ये बापटांनी मांडले. शेवटाकडे येत असताना संबंध या बापटांच्या गद्य लेखनातून, त्यांचं हे गद्य लेखन संमिश्र स्वरूपाचं आहे, ते व्यक्तिचित्रणात्मक स्वरूपाचं आहे, सामाजिक राजकीय विषयावरचं आहे, आत्मपर स्वरूपाचं आहे, त्यांच्या वैयक्तिक जीवन जडणघडणीचा, प्रेरणांचा प्रवास त्यांच्यामध्ये आहे. आणि काही ललित स्वरूपावरचं लेखन देखील या लेखांमधून प्रकट झालेलं आहे. एक प्रकारच्या समाजवादी आणि गांधीवादी विचारदृष्टीचा प्रभाव त्यांच्या लेखन दृष्टीवरती आहे. ही विचारदृष्टी प्रागतिक स्वरूपाची, परिवर्तनशील आणि मानवतावादाला महत्व देणारी आहे. त्याचबरोबर बापटांच्या कला जीवनाचा, वाङ्मय विचारांचा, भूमिकांचा देखील मोठा दृष्टिकोन त्यांच्या या लेखनामधून व्यक्त झालेले आहेत. आणि दुसरं, त्यांची भारतीयत्वाबद्दलची एक जाणीव आहे की भारत हे राष्ट्र बहुल स्वरूपाचं आहे, ते एकसाशी एकरंगी स्वरूपाचं नाही. तर या बहुल आंतरभारतीय स्वप्नसृष्टीची एक दृष्टी बापटांच्या लेखनामध्ये आहे. त्यांच्या लेखनाला मध्यमवर्गीय काळाची आणि विचारांची चौकट आहे. आधुनिकतावादाबद्दल आणि सामाजिक अभिसरणाबद्दल ते मौन लेखनामधून बाळगतात. त्याबद्दल देखील मला काहीशी नाराजी वाटते. अशा काळाबद्दल त्यांचं लेखन खूप काही समाधान देत असेल तर खूप काही असमाधान देखील देतं. मी इथं थांबतो. साहित्य अकादमी आणि साधना आणि आपल्या सर्वांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. बहुत धन्यवाद रणवीर सिंधे जी, आपने उनके ललित गद्य लेखन पर और उनके विचार और भाव दृष्टि जो है उनकी, उस पर विस्तार से बात की और उसके विविध तथ्य और शिल्प की जो विविधताएं हैं उनको भी रेखांकित किया. बहुत आभार. और इस सत्र की अध्यक्षता कर रहे आदरणीय मीना गोखले जी को मैं अपने अध्यक्षीय वक्तव्य के लिए आमंत्रित करता हूं. इनके अध्यक्षीय भाषण के बाद 10 मिनट हम चाय के लिए ब्रेक लेंगे. उसके बाद फिर समापन सत्र हम शुरू करेंगे जिसकी अध्यक्षता रामदास भटकर जी करेंगे और उसका भाषण जो है झेलम प्रांजपे जी देने वाली है. 10 ते 15 मिनिटं असा वेळ आहे माझ्याकडे. अलीकडे बरेच वेळा मला काही अशा चर्चासत्र किंवा कार्यक्रमांना गेल्या 2-4 महिन्यात विशेषतः अध्यक्ष म्हणून बोलावलं गेलं. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की चर्चासत्र बरेच वेळा लांबत जातं. स्वाभाविक आहे, म्हणजे आपण सगळे खूप विचारी अशी बोलणारे आणि ऐकणारे असल्यामुळे, आणि त्यामुळे अध्यक्ष भाषणाला साधारणपणे कमीत कमी वेळ हा ठेवला जातो. त्यामुळे मला ते काम आता म्हणजे जास्तीत जास्त सोपं आहे असं वाटायला लागलेलं आहे की 2-3 मिनिटांमध्ये ते आपण समारोप अध्यक्ष करायचा. तर थोडासा अध्यक्ष म्हणून जाणं हा थोडा एक स्टेटस सिम्बॉल सारखं असं झालेलं आहे, असं एक मनामध्ये माझ्या आलं. दुसरं म्हणजे बापटांच्या चर्चासत्रात थोडा अपवाद आहे की म्हणजे स्त्रिया बऱ्याच सहभागी त्यात करून घेतलेल्या आहेत. नाहीतर बरेच वेळेला पुरुष सगळे जे असतात म्हणजे अभ्यासक म्हणा किंवा बोलणारे, आणि मग काहीतरी लक्षात येतं की अरे मग एक पण नाही स्त्री ह्याच्यामध्ये, मग ते त्याच्यावर जरा काहीतरी टीका वगैरे होऊ शकेल. त्यामुळे मग एखादी पटकन अवेलेबल कोणीतरी असं असू शकतं का, असं हा एक गमतीचा भाग सोडून द्या.
पण अध्यक्षीय भाषण आहे तर पूर्वी म्हणजे अध्यक्षीय भाषण अशी खूपच लांबलचक व्हायची, म्हणजे दुसरं टोक असायचं की अध्यक्षीय समारोप आणि मग फारच कंटाळवाणं किंवा असं व्हायचं. तर मी दोन्ही टोक म्हणजे टाळते आणि अगदी थोडक्यामध्ये मांडणी करते. दोन्ही म्हणजे वक्त्यांनी जे मुद्दे मांडलेले, जी वैशिष्ट्य मांडलेली आहे त्याची पुनरुक्ती करण्याचं कारण नाही. दोघांचंही मी अभिनंदन करते. म्हणजे प्राध्यापक लीना पाटणकर यांनी प्रवास वर्णनाबद्दलचं जे विवेचन केलं आणि डॉक्टर रणधीर शिंदे यांनी ललित गद्य म्हणता म्हणता समीक्षा आणि सगळंच त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे जास्त सर्वसमावेशक असं घेऊन टाकलं. त्यामुळे म्हणजे बापट हे तसे मुक्त विचाराचे होते लेखक आणि व्यक्ती, त्यामुळे ती थोडी मला विषयाच्या मांडणीत आणि विषय निवडण्यातही मला तो मुक्तपणा येत गेलेला आहे असं जाणवलं. एक पहिला मुद्दा असा मांडते की ज्या म्हणजे विंदा करंदीकरांच्या विधानाचा अनेक ठिकाणी उल्लेख वक्त्यांनी पण केलाय आणि तो महत्वाचा आहे. म्हणजे त्यांनी बापट यांच्या व्यक्तिमत्वाला 9 अंग होती असं म्हटलं होतं. प्राध्यापक, कवी, शाहीर, गीतकार, समीक्षक, संपादक, कार्यकर्ता, वक्ता, शोमन. त्यात गद्य लेखक नाहीये, कारण बापटांच्या कवितेवर इतकं लक्ष केंद्रित जास्त झालेलं आहे किंवा त्यांच्या इतर कार्यावर. तर मला असं वाटतं की ते 9 आणि मग 10वा गद्य लेखक. त्यामुळे हे आयोजन करणाऱ्यांचं मी आधी अभिनंदन करते की त्यांनी गद्य लेखक बापट याच्यावर एक थोडं म्हणजे लक्ष केंद्रित करून एक थोडं वेगळ्या प्रकारचं त्यांचं जे लेखन आहे किंवा कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्याकडे लक्ष वळवलं. या रणधीर शिंदे आणि यांनी जे मांडले मुद्दे त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं पुनरुक्ती मी करत नाही, पण पुष्कळ मुद्दे वेळेच्या मर्यादेमध्ये राहून त्यांनी मांडलेले आहेत. आता प्रवास वर्णनामध्ये मला असं एक वाटलं की त्यात 2 गोष्टी नेहमीच महत्वाच्या असतात. एक म्हणजे तो लेखक स्वतः, त्याचं व्यक्तिमत्व, आणि दुसऱ्या बाजूला जो प्रदेश असेल, जे ठिकाण असेल त्याचं एक काहीतरी संचित असं निर्माण झालेलं असतं. इतिहास आहे, कथा आहेत, आख्यायिका आहे, त्याचा सगळा सांस्कृतिक संदर्भ. प्राध्यापक लीना पाटणकर यांच्या मांडणीमध्ये बापटांच्या व्यक्तिमत्वावर जास्त भर आहे असं मला वाटलं. म्हणजे मी म्हटलं तसं की वेळेची मर्यादा हा पण त्याच्यात एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे ते ठिकाण आणि त्यांनी अमेरिका आणि याच्या संदर्भात किंवा इतर काही मांडणी केली, पण त्याच्यावर थोडा अधिक भर हा यायला पाहिजे. भाषेबद्दलचं त्यांचं विवेचनही चांगलं होतं. कल्चर आणि सिव्हिलायझेशन याच्यातला फरकही त्यांनी चांगल्या रीतीने सांगितला. म्हणजे अमेरिकेची सिव्हिलायझेशन आणि आपल्याकडची संस्कृती असं. ते मला ते ऐकता ऐकता पु ल देशपांडेंच्या शब्दरचनेची आठवण झाली की द्राक्ष संस्कृती आणि रुद्राक्ष संस्कृती असं त्यांनी एक म्हटलं होतं. संदर्भ संपन्नता हा एक पाटणकर बाईंच्या ह्याच्यामध्ये चांगला म्हणजे मुद्दा आला होता. आणि दुसरं ते शेवट जो त्यांनी केला की शेवटी आपली मुळं शोधण्याचा एक प्रयत्न करावा असा वाटेल का नाही वाटणार आणि मग तो करणं हा कसं काही आवश्यक आहे अशा प्रकारे. म्हणजे एक लोकल आणि ग्लोबल असं एक दोन्ही जे आपण बरेच वेळा वर्णन करतो. ढाक्यांनी त्यांच्या एका इतिहासाच्या संदर्भामध्ये मागण्याच्या इतिहासाच्या तसं म्हटलंय की आजचा जो पेच आहे तो हा आहे की आत्मभान तर ठेवायचं आणि विश्वभान हे असलं पाहिजे आणि याच्यातलं संतुलन कसं करायचं. तर तो संतुलनाचाच मुद्दा एका वेगळ्या रीतीने इथे आला असं मला वाटलं आणि म्हणून मी त्यांचे अभिनंदन करते या सगळ्या मांडणीबद्दल. प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे यांनी जे मुद्दे मांडले ते त्याच्याशी काही माझे म्हणजे मतभेद नाही आहेत. एकच मिनिट. फक्त त्यांनी जो मुद्दा मांडला की 50शीच थांबलेले आहेत बापट, तो मला थोडा विवाद्य वाटला. याचं कारण असं की ते लेखन खूप नंतरच्या काळात बापटांनी केलेलं आहे आणि त्याचा हेतू म्हणजे जे लेख जे लिहिलेले आहेत तोपर्यंत म्हणजे त्या ज्या वयाच्या टप्प्यावर ते लिहित आहेत त्यावेळेला त्यांनी नंतरचा सगळा जो संदर्भ आहे तो आत्मसात करून आणि त्याबद्दलची मांडणी केली नाही, कारण त्यांनी स्वतःच ती भूमिका मांडलेली आहे. म्हणजे ती मर्यादितच भूमिका आहे. माझा प्रश्न एवढाच आहे की त्या पुस्तकातून
म्हणजे शतकाची या सुवर्णमुद्रातून आपल्याला कवितेकडे पाहण्याची काही मर्मदृष्टी मिळते की नाही, मला असं वाटतं की ती मिळते. ती जर मिळतच नसेल तर मग ते त्या लेखनाला आपण थोडं सामान्य म्हणू शकू, पण ती मर्मदृष्टी त्यामध्ये निश्चितपणानं आहे आणि ते त्याचं महत्व आहे असं मी म्हणेन. तौलनिक साहित्य व्यासाच्या संदर्भामध्ये सुद्धा शिंदे म्हणाले ते बरोबर आहे की एक सुरुवात या दृष्टीनं त्या पुस्तकाकडे पाहायला पाहिजे. पुढे नंतर ती पुस्तकं आलेली आहेत, म्हणजे यांनी डॉक्टर आनंद पाटलांनी लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर हातकणंगलेकरांचं पुस्तक आहे, हे आहेत, किंवा ह्यांनी मंगुळकरांनी सुद्धा म्हणजे हे मध्ययुगीन ह्याच्या संदर्भामध्ये मांडणी थोडी केलेली आहे. आणि डॉक्टर आनंद पाटलांनी तसं त्याचं म्हणजे अगदी सरळ टीका केली आहे बापटांच्या पुस्तकावर की ते अतिशय प्राथमिक स्वरूपाचं सामान्य वगैरे असं पुस्तक आहे. पण तिथे मला हा काळाचा संदर्भ महत्वाचा वाटतो की त्याची सुरुवात तिथे केली गेलेली आहे. मग नंतरच्या काळामध्ये ते आणखी सखोल होणं किंवा प्रगल्भ होत जाणं हे स्वाभाविक आहे. आणि आता भाषा हा जो त्यातला म्हणजे ती आस्वादक भाषा आहे, ते लेखन आस्वादक आहे, हा एक खूपच म्हणजे सगळा गहन प्रश्न आहे. आणि जसं मग बापटांचं एक काही कंडिशनिंग आहे तसं मला नंतरचंही कंडिशनिंग वाटतं. म्हणजे जरी मी त्या नंतरच्या याच्यात काही प्रमाणात अभ्यास केलेला असला तरी की त्याचंही एक म्हणजे आस्वादक असं एक म्हटलं की एकडे ते मोडीतच काढायचं अशा प्रकारचं. तर बऱ्याचशा आस्वादक लेखनामध्ये म्हणजे विद्याधर पुंडलिकांचं लेखन असेल, विजयराजाध्यक्षांचं समीक्षा लेखन असेल, त्याच्यात त्रुटी आपल्याला जाणवू शकतात. पण मगाचाच मुद्दा मी म्हटलं तर त्याच्यात काही मूल्यमापन, विश्लेषण, मर्मदृष्टी काही नाहीच आहे का? आस्वाद घेण्यासाठी परत कोण आस्वाद घेते आणि कोण मांडणी करते हे महत्वाचं आहे. त्यामुळे तो आस्वादक असं म्हणून ते कंडेम करणं, एकदम ते ग्लोरिफाय पण करू नका आणि कंडेम पण करू नका, असं एक मला त्या संदर्भामध्ये म्हणावं असं वाटलं. काही बापटांच्या लेखनाचा मी फक्त संदर्भ जो इथे फार आला नाही, येण्याचं काही तसं कारणही नव्हतं. त्यांनी जे चरित्रात्मक लेखन केलेलं आहे त्याची काही एक दोनच वैशिष्ट्य फक्त मी सांगते. एक गांधीजींची जीवन यात्रा असं 1948 मधलं अगदी लहानसं पुस्तक आहे. त्यावेळेला बापटांचं वय 26 होतं आणि त्याचं म्हणजे ते कोणी लिहिलेलं आहे त्याचा उल्लेख असा आहे, शाहीर वसंत बापट. आणि ते चित्रशाळा प्रकाशनाचं पुण्याचं हे आहे प्रकाशन. ते संबंध त्याच्यामध्ये 4 चौक आहेत, म्हणजे संगीताच्या किंवा या जुन्या परफॉर्मन्सच्या संदर्भामध्ये, आणि कटाव आहेत त्याच्यामध्ये, आणि चालींचा निर्देश केलेला आहे. तर ते मला खूप वैशिष्ट्यपूर्ण असलेलं अशा प्रकारचं पुस्तक वाटलं. नंतर साने गुरुजींची जीवन साधना 34 पानांचं लहानसं पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी जी मांडणी केली आहे ती सगळी अशी उपशीर्षकं देऊन अगदी थोडक्यात म्हणजे 34 पानात साने गुरुजींचं सगळं. पुढे मग आणखी पुस्तकं त्यांची आलेली आहेत, इतर अनेकांची आलेली आहेत. जिंकुनी मरणाला याबद्दल व्यक्त झालं, ते मृत्यूलेख आहेत आणि व्यक्तिचित्र आहेत. धडपडणाऱ्या मुलांचे साने गुरुजी हे 1998 मधलं आहे. म्हणजे त्यांनी स्वतःच उल्लेख केलाय की साने गुरुजींची जीवन साधना असा एक मोठा निबंध लिहिला, मग त्याचा संक्षेपही केला आणि मग नंतर त्याला कुस्ती जोडून आणखी वाढवलं. त्यामुळे हे साने गुरुजींबद्दलचा जो संबंध, त्यांच्यावरचा प्रभाव आहे आणि पुन्हा पुन्हा त्यांनी त्याबद्दल लिहिलेले ते मला एक महत्वाचं वाटतं. या सगळ्यापेक्षा सुद्धा एक त्यांचा असा उल्लेख मला त्या पुस्तकाचा मिळाला म्हणून मुद्दाम शोधलं, जरा मिळालं. ते नायगावच्या लायब्ररीमध्ये, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहात, राष्ट्रीय तमाशा सर्व कल्याण, ते पण मला जरा वेधक असलेलं असं पुस्तक वाटलं. त्याच्यामध्ये संबंध हा तमाशाचा म्हणजे गण, मग गणपती येऊन नाचणार, मग गवळण, वग आणि हे सगळे संदर्भ आहेत. आणि त्याला कुळ कायदा, सावकार, मग याच्यातून तो शेतकरी कसा मुक्त होणार वगैरे या प्रकारचा सगळा संदर्भ आहे. गंमत म्हणजे त्याला प्रत्यात्र्यांची प्रस्तावना आहे, बापटांचं खूप कौतुक करणारी अशा प्रकारची. आता आचार्य अत्रे आणि वसंत बापट यांच्यातलं नातं ह्याच्यावरच एक खूप म्हणजे प्रतिभाशाली व्यक्ती लिहू शकेल, कारण ते इतकं वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या काळात असलेलं असं झालेलं आहे. फक्त 24 पानांचा असा तो असं ते हे आहे तमाशा तो, आणि तो मला खूप तसा इंटरेस्टिंग वाटला. म्हणजे बापटांचं 26-27च्या वयामध्ये जे लोकपरंपरेचं त्यांच्यापर्यंत आलेलं जे आहे भानही आहे आणि त्यातली एक
क्षमताही आहे ती तिथे मला महत्वाची वाटली. आणखी एक त्यांनी संपादित केलेलं जे पुस्तक आहे नारायणीय नागगोऱ्यांचे म्हणजे निवडक लेख, त्याला त्यांनी जी प्रस्तावना लिहिलेली आहे ती पण मला महत्वाची वाटली. म्हणजे त्याचं एक त्यांचे जे एक वैचारिक काहीतरी त्यांची जी क्षमता किंवा काही आहे एक मूल्य दृष्टी, मग अशी एक मूल्य ऱ्हास असा एक संदर्भ या दोघांच्याही बोलण्यामध्ये आला. तो परत महत्वाचा आहे की ही मूल्य ऱ्हासाची जाणीव, म्हणजे एका बाजूला मूल्यांबद्दलची एक आस्था आणि दुसऱ्या बाजूला मूल्य ऱ्हासाची जाणीव ही त्यांच्या अनेक प्रकारच्या लेखनामध्ये आपल्याला दिसते. आणि आणखी एक शेवटचा मुद्दा, कवितेबद्दल त्यांनी ठिकठिकाणी आणखी पण काय काय असं लिहिलेलं आहे ज्याचा उल्लेख फक्त मी करते. एक जुनं पुस्तक आहे आजची मराठी कविता संकलन आहे, वसंत बापट आणि प्राध्यापिका चारुशीला गुप्ते यांनी मिळून केलेलं. त्याच्यामध्ये एक सुरुवातीला भूमिका म्हणजे प्रस्तावनेसारखीच आहे, एक अगदी म्हणजे 8 पानं जेमतेम भरतील अशी, आणि त्याच्यामध्ये 21 कवी त्यांनी घेतले, त्यांच्या निवडक कविता, त्याला टिपा लिहिलेल्या आहेत, त्याच्याबद्दल काही मांडणी केलेली परिशिष्ट टिपा, ते सुद्धा म्हणजे एक महत्वाचं आहे. आणि त्याच्यात ती भूमिका जी आहे त्याच्यात बापटांची कविताविषयीची जी काही दृष्टी आहे ती चांगल्या रीतीनं आलेली अशी आपल्याला दिसेल. मी आता त्या सगळ्या याच्यामध्ये जात नाही, पण संस्कृत साहित्यशास्त्राची त्यांची जाणीव तिथून सुरुवात करून त्यांनी या आजच्या मराठी कवितेची काही बलस्थानं जी आहेत आणि त्याच्या काही मर्यादा आहेत की त्याच्यावर आपण लेबल कशी लावतो वगैरे अशा प्रकारचं एक फार चांगलं विवेचन त्यामध्ये आलेलं दिसेल. ताळेमाळेमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की त्याच्यात जो शेवटचा लेख आहे मला वाटतं 21वा लेख, त्याच्यामध्ये त्यांनी आत्रे, शिल्पू भागवत आणि मग अनेक कवी आणि त्याचं शेवटचं वाक्य फार चांगलं आहे पहा. त्यांनी असं म्हटलं, त्यांनी अनिल, कुसुमाग्रज, बोरकर, नागा देशपांडे, इंदिरा संत वगैरे हे सगळे उल्लेख आहेत ते रोमॅन्टिक परंपरेतले. तर रोमॅन्टिक हे सुद्धा म्हणजे काय एक काहीतरी म्हणजे काय म्हणूयात म्हणजे एक वाईट विशेषण म्हणून आपण काय वापरायचं आहे का, तर तुम्हाला स्युडो रोमॅन्टिक म्हणायचे असं मला वाटतं बरेच वेळा जेव्हा म्हणतात तेव्हा, की खोटं रोमॅन्टिक आहे ते, खऱ्या अर्थानं नाही. आणि रोमॅन्टिक आणि रोमॅन्टिसिझमला पुन्हा अनेक संदर्भ आहेत, त्यामुळे त्यांना सगळ्यांना लगेच कंडेम करून टाकणं हे मला स्वतःला एक साहित्याचा अभ्यासक म्हणून बरोबर वाटत नाही. म्हणजे प्रत्येकाची व्यक्तिगत मतं काही असू शकतात. त्यांनी शेवटी असं लिहिलंय, आम्ही आहोत, त्यात मी स्वतः मी कवी आहे वगैरे त्याच्याबद्दल मांडणी आहे, आम्ही आहोत कविता नावाच्या महान अश्वत्थाचे अंकुर. ही संबंध एक मोठी प्रतिमा, म्हणजे अश्वत्थ म्हटल्यावर आपण तसे मग गीतेपासून आणि असे सगळे याच्याकडे आपण जातो. एकाच पुस्तकाचा आणि आणखी एका अभ्यासकाचा फक्त उल्लेख करते आणि मी थांबते. एक मला म्हणजे उल्लेख असा की अनेक म्हणजे कवींनी सुद्धा आणि समीक्षकांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिलेल्या आपल्याला दिसतात. त्याचा हेतू बरेच वेळेला थोडं उत्तेजन देणं, प्रोत्साहन देणं हा असतो, पण तरी त्या प्रस्तावनांमध्ये त्या त्या काळातल्या काही वाङ्मयविषयक प्रवृत्ती काय त्या काळाचं एक चांगलं त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन आपल्याला मिळतं. आता अशा म्हणजे बापटांच्या प्रस्तावना सुद्धा मग अशी त्यांची विद्यार्थिनी ज्यांनी त्यांच्याकडे पीएचडी केली, संगीता बापट यांच्याशी मी बोलत होते, म्हटलं की त्यांच्याशी बरोबर सारखं तिचं म्हणजे अभ्यास आणि चालू होतं. म्हटलं प्रस्तावनांचं काही अशी नोंद वगैरे काही केली आहे का, आम्ही ग्रंथसंग्रहालयाला ते विचारलं तर ते म्हणाले पूर्वी अशी आम्ही करायचो, म्हणजे काही गोष्टी पूर्वी किती चांगल्या होत्या आणि आता म्हणजे नाही काही केल्या जात. तर त्या प्रस्तावना सुद्धा म्हणजे आता हे एक मला पुस्तक म्हणजे ते माहित होतं पण बऱ्याच वर्षांपूर्वी पाहिलं होतं. अंतर्वेद म्हणून एक निवडक कसा म्हणजे कवींचा संग्रह आहे, दृष्टीहीन कवी आणि अपंग कवी असे 5 त्यांनी घेतलेले आणि साधना प्रकाशनाचंच आहे ते अंतर्वेद. जगातील अभागांना जीवन सन्मुख करणाऱ्या हेलन केलर यांनी दिलेल्या प्रेरणेस असं अर्पण केलंय. आणि त्याला एक प्रस्तावना आहे, जेथे जाती तेथे कविता सांगाती. बापटांची प्रस्तावना आहे ती थोडी अगदी छोटीशी आहे आणि काही ठिकाणी तुम्ही म्हणता तसं ते अलंकारिक आणि अशा प्रकारे आहे, पण तो त्यांच्या जर स्वाभाविक भाषेचा भाग असेल तर ते खटकत नाही. अगदी वेगळं उदाहरण मला आता बोलताना आठवलं की गांधींवर वगैरे किंवा गांधीवादी याच्यातल्या मृणालिनी देसाई, आता त्यांचं एक आत्मकथन किंवा असं म्हणजे खूप वर्षापूर्वी वाचलेलं आहे. त्यांची भाषा ही अलंकारिक आहे,
पण ती त्यांची भाषा आहे असं वाटतं, म्हणजे स्वतःची ती काहीतरी एक सजावट म्हणून किंवा अशी म्हणून अलंकारिक आलेली आहे. त्यामुळे काही प्रमाणात काहीतरी अलंकारिक असणं, थोडं रेटॉरिकल असणं, ही जर त्या व्यक्तीची, त्या लेखकाची, समीक्षकाची स्वतःची म्हणून भाषा असेल आणि त्यातनं काहीतरी आपल्याला मिळत असेल, म्हणजे नुसतंच वा छान आहे डेकोरेटिव्ह असं नाही, तर जेथे जाते तेथे कविता सांगाती. त्याला त्यांनी एक चांगली प्रस्तावना चांगली लिहिलेली आहे. मी वाचत नाही, 2-3 ओळी वाचते. तर मला या प्रस्तावनांचा सुद्धा, म्हणजे केवळ वसंत बापटांच्या संदर्भात नाही तर असं काही पुस्तकं आलेली आहेत मला वाटतं, काही गाजलेल्या प्रस्तावना किंवा अशी, पण ती मर्यादित आहेत फार. म्हणजे माझ्या मनात आलं की सरोजिनी वैद्यांनी अनेक ठिकाणी प्रस्तावना लिहिल्या आहेत, विजया राजाध्यक्षांनी लिहिल्या आहेत. त्याच्या काही मर्यादाही असतील, त्या मर्यादा आपण मांडू शकतो, त्याचं काहीतरी संकलन हे व्हायला पाहिजे. इथे त्यांनी असं म्हटलंय की संपादन केलंय त्याचं त्यांनी, आणि पुष्कळदा डोळसांचीच नजर अंधांहूनही अधू असू शकते. आणि ह्या अपंग असणाऱ्या कवींनी किंवा दृष्टीहीन असणाऱ्या कवींनी मला काय दिलं ह्याच्यावर त्यांनी भर दिलेला आहे त्याच्यामध्ये. त्यात कुठेही सहानुभूती, सिंपथी वगैरे असा सूर नाही, उलट त्यांच्या प्रतिभाशक्तीचं त्यांनी फार चांगल्या रीतीनं, एरवी ठार बहिरे असणारे कान संगीत ऐकताना कमालीचे तल्लख होतात, तसं इतर सगळ्या त्यांच्या संवेदना अशा तल्लख होतात. आणि याची उदाहरणं त्यांनी बऱ्याच प्रकारची अशी दिलेली आहेत. म्हणून तो अंतर्वेद असं त्याला शीर्षक दिलंय. आणि वासंती इनामदार आणि बाळ राणे हे अपंग असणारे कवी, आणि मग राम गोसावी, पुरुषोत्तम महाजन आणि माधव गोळे. त्या माधव गोळ्यांनी घेतलेलं टोपण नाव सुद्धा मला खूप अर्थपूर्ण वाटलं. ते त्यांनी सुलोचन असं नाव घेतलंय. म्हणजे ती म्हणजे दृष्टी नाही पण अंतर्दृष्टी आहे, म्हणून अंतर्दृष्टी, अंतर्वेद असं शीर्षक दिलंय. आणखी शेवटचा फक्त एक उल्लेख करते, म्हणजे खराखुरा शेवटचा. एक यांचे वसंत बापटांच्या सगळ्या साहित्यावर ज्यांनी अभ्यास केलाय, मी काही म्हणजे त्यांना कधी भेटलेली नाही, डॉक्टर बाळासाहेब गुंजाळ नाशिकचे. तर त्यांनी कवी वसंत बापट यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि साहित्य निर्मितीचा चिकित्सक अभ्यास याच्यावर PhD केली जून 1996 मध्ये, आणि त्यांची 4 पुस्तकं प्रकाशित झाली. त्यातल्या एका पुस्तकातल्या एका लेखाकडे मला फक्त निर्देश करायचा आहे. पुस्तकं फक्त नावं सांगते. वसंत बापटांचे हे वसंत बापट कवी आणि त्यांची कविता असं एक पुस्तक आहे. बापट साहित्य आणि विचार, वसंत बापट यांचे गद्य साहित्य, आशय आणि आस्वाद स्वतंत्रच आहे. आणि बापट उवाच, ते पुस्तक कुठे चौथवाल मिळालं नाही, भाषणे, मुलाखती आणि मनोगत. आता असंच एक प्रस्तावनांचं हे करता येण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये एक लेख आहे त्यांनी गद्य साहित्यामध्ये हे केलेला, तो म्हणजे त्यांची असंग्रहित. आता इथे मला जरा प्रश्न पडला, असंग्रहित शब्द बरोबर आहे कारण पूर्वी असंगृहित असं पण लिहित असत. तर ते असंग्रहित म्हणजे संग्रह न केलेली समीक्षा, आणि ती म्हणजे साधनामध्ये तर खूपच आलेली आहे, पण इतरही अनेक मासिकांमध्ये आहे. आणि जवळपास 25-30 तरी पुस्तकं, त्यात कविता संग्रह जास्त, की ज्याच्यावर परीक्षण आणि उत्तम परीक्षण आहेत, समीक्षण ज्याला आपण म्हणू शकू, म्हणजे नुसती आस्वादक नाहीत. हे मी त्या लेखाच्या आधारे सांगते, कारण ते सगळ्या मूळ याच्याकडे जायला, तर त्याचं सुद्धा विनोद क्षीरसागरांना मी हे करते सूचना किंवा विनंती की त्याचं पण एक संकलन करण्यासारखं आहे, की असंग्रहित जे त्यांचं परीक्षण आणि काही प्रस्तावना ज्या काही असतील त्या, तर हे काही या निमित्तानं काही थोडेसे शोधलेले असे संदर्भ मला ही संधी दिल्याबद्दल आणि थोडं जास्त मी बोलले ते ऐकून घेण्याची एकूण सहनशीलता आणि सुसंस्कृतता दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार.